उपवासाच्या दिवसांमध्ये आपण अनेक पदार्थ बनवत असतो आणि त्यांचा आस्वाद घेत असतो. हॅलो एव्हरीवन, तुमच्या सगळ्यांचा आस्वाद रेसिपीजमध्ये मी अमृता पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. हा जो पदार्थ बनवला आहे ना, तो फक्त आणि फक्त बटाट्यांपासून बनवलेला आहे. त्यासाठी आपण 2 बटाटे इथे सालं काढून घेतलेली आहेत आणि त्याच्यानंतर ती किसूनही घ्यायची आहेत. पाणी सगळं आपण इथे काढून घेऊयात आणि त्यामध्ये फक्त तिखट आणि मीठ घालून घेऊयात. लहानपणी मी हा पदार्थ बनवायचे, आज मला त्याची आठवण झाली, म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करूयात. नेहमीच्या पदार्थांपेक्षा थोडासा हटके असा पदार्थ आहे. नक्की करून बघा ही रेसिपी आणि रेसिपी आवडली असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर आस्वाद रेसिपी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तव्याला मस्तपैकी आपण इथे तेल लावून घ्यायचं आहे आणि हे जे बटाट्याचं मिश्रण जे आहे ना, ते एकसारखं लावून घ्यायचं आहे. लावताना गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि मस्तपैकी अशा पद्धतीने दाबून घ्यायचं आहे. या पदार्थाला तुम्ही काय नाव द्याल हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि छानपैकी अशा पद्धतीने ते मिळून येतं. झाकण घालून ठेवूयात. 2 ते 3 मिनटं लो फ्लेमवरती आपल्याला ठेवायचं आहे आणि उलटून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा मस्तपैकी आपल्याला भाजून घ्यायचं आहे. मी आज या बटाट्यामध्ये जिरं किंवा कोथिंबीर घातलेली नाही आहे. काही उपवासांमध्ये हे दोन्हीही वर्ज्य असतं, त्यामुळे मी फक्त तिखट आणि मीठ घालून घेतलेलं आहे. छानपैकी तेल लावून घेऊया. दोन्ही बाजूनी छान मस्त आपल्याला खरपूस असं भाजून घ्यायचं आहे आणि दॅट्स इट. आपला हा उपवासाचा खूप छान असा पदार्थ तयार झालेला आहे. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. परत एकदा भेटूयात अशीच एक छान रेसिपी